आणि त्याआधी प्रभूच्या वधस्तंभावर जाण्याचा दिवस, हे दोन्ही दिवस आपण साजरे केलेले आहेत. देवाच्या वचनातून भरपूर असा मान्ना घेतलेला आहे. आणि वचनाकडे जाण्याआधी आज आपली बहीण श्वेता यांनी कोणतं वचन शेअर केलं होतं? कोण सांगणार? कोण वाचणार? इब्री 12 14 ते 17 वाचा ना. वाचू. पत्र 12 बोध व इशारे. सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा, ज्या वाचून कोणालाही प्रभू पाहता येत नाही, तो पवित्रकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. कोणी जाकर्म होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले, त्या येसावासारखे कोणी एकही बुद्धीचे होऊ नये. म्हणून याकडे लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असताही त्याचा नाकार झाला. त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही. आमेन. थँक्यू. हालेलुया. थँक्यू नानी. देवाच्या नावाला धन्यवाद असो. फार सुंदरसं वचन आहे प्रियांनो, की तुमच्या माझ्यापैकी कोणीही ऐहिक बुद्धीचं असू नये, तर ख्रिस्तामध्ये पवित्रीकरण मिळण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी झटावं. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आणि आपण आज वचनाकडे जाण्याआधी जे पुनरुत्थानाच्या दिवशी आणि वधस्तंभाच्या दिवशी म्हणजे गुड फ्रायडेच्या दिवशी, उत्तम शुक्रवारच्या दिवशी जे वचन आपण सर्वांनी आपापल्या मंडळीमध्ये ऐकलेलं आहे आणि काही जणांनी आपल्यामध्ये ते वचन शेअर देखील केलेलं आहे. आज ते सारांश रूपाने आपण ते वचन पाहणार आहोत. आणि पहिली वेळ मी आपले बंधू सतीश यांना देऊ इच्छित आहे. त्यांनी त्यांच्या मंडळीमध्ये जो संदेश शेअर केला होता तो आपणाबरोबर ते शेअर करतात. बंधू सतीश. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. प्रियांनो, मागील आठवडा तुमच्या माझ्यासाठी विजय उत्सवाचा आठवडा. तुम्ही आणि मी तो विजय उत्सव साजरा केलेला. तुमचा पूर्वी विजय झाला, तुम्हाला आणि मला सुद्धा विजयी असं केलेला आहे, महाविजयी केलेला आहे, नाही का? कारण वचन सांगतं की उलट पक्षी जो म्हणून प्रीती करतो त्यामध्ये तुम्ही आणि महाविजयी असे करतो. त्या महाविजयी ख्रिस्ताचे लोक आहोत, त्या ख्रिस्ताची मंडळी आणि ख्रिस्ताची वधू. दादा आवाज फार ब्रेक होतोय. आवाज थोडा मध्ये मध्ये जातोय. एकच मिनिट. आवाज येतोय ना? येस. परमेश्वराची स्तुती करूयात. उत्तम दिवशी परमेश्वराच्या मंडळीमध्ये देवाच्या वचनाची सेवा करण्याची कृपा प्राप्त झाली आणि थोड्या वेळामध्ये परमेश्वराकडे प्रार्थना की देवाच्या वचनावरती तुला तुझ्या मंडळीशी बोलायचं आहे, त्याविषयी बोध कर. कारण प्रामुख्याने उत्तम शुक्रवारच्या दिवशी बहुतांश मंडळांमध्ये 7 वाक्यांवरती बोलण्याची प्रथा आहे आणि मग मंडळीतील अनेक सदस्य 7 वाक्यांवरती तो बोध करत असतात. आणि एक गोष्ट पवित्र आत्म्याने निदर्शन दिली की या दिवसामध्ये विशेषतः मंडळी आणि मंडळीतील बहुतांश लोक आणि तो शोक देवासाठी, ख्रिस्तासाठी तो शोक त्या ठिकाणी सुरू असतो आणि ख्रिस्ताला ती सहानुभूती त्या दिवशी दाखवण्याचा मंडळांमध्ये प्रयत्न केला जातो. आणि मग मंडळांमधल्या महिला असो, स्त्रिया पुरुष असो, दोघंही वस्त्र परिधान करून मंडळांमध्ये जातात आणि ख्रिस्ताविषयी सहानुभूतीची गीतं गातात. ख्रिस्ताविषयी दुःखाविषयी त्या ठिकाणी उपासना आराधना केली जाते. तर वास्तविकता त्या ठिकाणी रडतात देखील. आणि मग या संदर्भाने देवाच्या पवित्र आत्म्याने फार सुंदर मार्गदर्शन केलं आणि 2 शास्त्रात घडले. यशायाचा 53वा अध्याय वचन 1 ते 12 आणि लुकाचा 23वा अध्याय वचन 28 या वचनावरती
त्या आत्म्याने मार्गदर्शन केलं. ते वचन मी आपल्याकरिता वाचतो. लुकाचा 23वा अध्याय वचन 28. तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व ऊर बडवून घेऊन त्याच्यासाठी शोक करीत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे जी प्रेरणा मिळाली त्याद्वारे उपदेशाचं शीर्षक त्यासाठी रडा या शीर्षकाखाली तो उपदेश त्या ठिकाणी ऐकायला मिळाला. आणि तो उपदेश 3 प्रमुख विभागांमध्ये विभागलेला होता. तो असा की आपल्याला ठाऊक आहे वधस्तंभावर येशू असताना 7व्या तासापासून 9व्या तासापर्यंत आपला वचन आपल्याला सांगतो. आणि मग प्रियांनो, त्या वचनानंतर आपल्याला वाचायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याकडे रोज करतो आणि मारतो, त्याला म्हणतो की एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. त्याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती संपूर्ण जगाचं पाप लागलेलं असताना देव त्याने आपलं मुख त्याच्यापासून फिरवलं आणि तो अंधार त्या ठिकाणी सर्वत्र पसरलेला होता. तुम्हाला आणि मला माहिती आहे की आम्ही बऱ्याचदा प्रार्थना करतो की देवाने त्याचा मुखप्रकाश आम्हावरती पाडावा. देव इतका तेजस्वी आहे की त्याच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण सृष्टी भरलेली आहे. तो जेव्हा तो त्याचं मुख फिरवतो तेव्हा तुम्हाला आणि मला अंधाराशिवाय काही नाही. वधस्तंभावरती येशू असताना ज्या येशूच्या ठाई मुळीच अंधार नाही असं देवाचं वचन सांगतं. ज्या येशूविषयी योहानाच्या पहिल्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की अंधार त्याला ग्रासू शकला नाही, तो त्याला ग्रासू शकत नाही. ज्याच्या ठाई मुळीच अंधार नाही, ज्याला अंधार ग्रासू शकत नाही, असा प्रकाशाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त काही काळ त्याने तुमच्या माझ्यासाठी अंधार सहन केला, अशासाठी की तुम्हाला आणि मला उजेडात जाता या, तुम्हाला आणि मला प्रकाशाच्या प्रजेमध्ये जाता या. हा पहिला मुद्दा त्या ठिकाणी आम्ही पाहिला. आणि मग प्रियांनो, तुम्ही आणि मी पाहतो की जे अजूनही पापी वृत्तीने किंवा जुन्या स्वभावाने अंधाराच्या निष्फळ कर्मांचे सहभागी आहेत ते अजूनही अंधारात. आणि मग उत्तम शुक्रवारच्या दिवशी अशा लोकांना ती उत्तम संधी आहे की त्यांनी स्वतःसाठी रडावं आणि स्वतःसाठी शोक करावा की प्रभू, आम्ही अजूनही अंधारात आहे. जरी तू आम्हासाठी तो अंधार सहन केलास, आम्हाला उजेडात आणण्यासाठी तू स्वतःचं मरण केलंस, तरी सुद्धा आमची सुटका या अंधारातून होऊ शकत नाहीये. आम्हाला अंधारातून प्रकाशात घेऊन जा, प्रकाशाची राज्याची प्रजा बनव, यासाठी आम्ही शोक करण्यात यावेळेला गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा त्या ठिकाणी आम्ही पाहिला. दुसरा मुद्दा आम्ही असा पाहिला की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरच मरण का असं आम्हाला ठाऊक आहे का? त्याला दुसऱ्या कुठल्या पद्धतीनं का मारलं गेलं? त्याला कदाचित धोंडमार केला गेला असता. नियमशास्त्रामध्ये तशी तरतूद, कारण नियमशास्त्रामध्ये स्पष्ट आज्ञा दिली आहे नाही का, की तो धर्मनिंदा करतो त्याला निंद्याने ठेचावं, धोंडमार करावं असं त्या ठिकाणी सांगितलं. अनेक वेगवेगळी शासन त्याला. परंतु येशू ख्रिस्त वधस्तंभावरतीच का मेला? तर प्रियानो, शास्त्रलेख आपल्याला सांगतं त्याच्या 21व्या अध्यायामध्ये की जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं. आणि त्याचबरोबर दुसरं कारण असं आहे की जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला, तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केलं जाईल. आणि जेव्हा तो उंचावला जाईल तेव्हा तो अनेकांना आपल्याकडे आकर्षेल. आणि म्हणून त्याला वधस्तंभावर. प्रियांनो, गलती 3:13 मध्ये सांगितलेलं आहे की तो आपणाबद्दल शाप असा झालेला आहे. तो वधस्तंभावरती असताना संपूर्ण सर्व प्रकारचे शाप त्याने आपल्यावरती घेतले. आणि मला तुम्हाला सांगू द्या, फक्त माणसांचेच नाही तर सृष्टी सुद्धा जी शापाखाली आहे, निर्मिती अखंड जी शापाखाली आहे, त्या निर्मितीचं, त्या सृष्टीचं आणि मनुष्य मात्राचे सगळे शाप त्याने आपणावरती घेतले आणि तो वधस्तंभावरती त्या ठिकाणी गेला. जेव्हा तो वधस्तंभावरती जात होता तेव्हा शोक करणाऱ्यांना मागे वळून म्हणत होता, माझ्यासाठी शोक करू नका, तर स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलाबाळांसाठी शोक करा. उत्तम शुक्रवारच्या दिवशी ख्रिस्ती म्हणून अनेक वर्ष जीवन जगल्यानंतर सुद्धा तुमच्या वैवाहिक, कौटुंबिक, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक जीवनामध्ये जर काही कोणत्याही प्रकारचे शाप अजूनही सत्ता गाजवत आहे, तर मला वाटतं की त्या दिवशी आणि आजही किंबहुना तुम्हाला मला ख्रिस्ताला सहानुभूती दाखवण्यापेक्षा स्वतःसाठी रडणं, स्वतःसाठी शोक करणं महत्त्वाचं. आम्ही आमच्या शापातून मुक्त व्हावं यासाठी प्रभूकडे मागणं गरजेचं आहे, कारण ती मुक्तता त्याने तुम्हाला आणि मला त्या वधस्तंभावरती दिलेली आहे. हा दुसरा मुद्दा झाला.
आणि मग त्यामध्ये बऱ्याचदा शापाच्या संदर्भाने एक गोष्ट अजून आम्ही पाहिली की शाप कदाचित बऱ्याचदा पिढ्यानपिढीचे असतात. शाप कोणीतरी आमच्यावरती उद्गारलेले असतात. शाप बऱ्याचदा आम्ही स्वतःवर ओढावून घेतो आमच्या शब्दांनी, आमच्या कृतींनी किंवा आमच्या पापांनी. वेगवेगळ्या प्रकारचे शाप असतात. परंतु उत्तम शुक्रवारच्या दिवशी उत्तम बाबाशी जर आम्ही आमच्यासाठी शोक केला, आम्हासाठी रडलो, तर त्या वधस्तंभावर आम्ही आमचे सर्व शाप टांगू शकतो आणि आमच्या शापातून मुक्त होऊ शकतो. दुसरा मुद्दा आम्ही हा पाहिला की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावरती गेलेला आहे किंवा जात आहे, तेव्हा यशयाला जवळपास 600-700 वर्ष आधी पवित्र आत्म्याने ते चित्र जणू काय स्पष्ट रीतीने दाखवलेलं आहे की त्या कशा त्याला वेदना, कशा पद्धतीने तो त्या वधस्तंभावरती जाणार. पवित्र आत्म्याने फार अद्भुत रीतीने तो सगळा प्रसंग जणू त्याच्या डोळ्यासमोर उभा केला होता आणि त्याने तो वचनामध्ये रेखाटलेला आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की त्याने आपले क्लेश, आपले व्याधी तेही वाहिले असं म्हटले. जेव्हा तो वधस्तंभावरती आहे आणि त्याने आमचे व्याधी आणि आमचे क्लेश वाहिलेले आहेत, असं असताना 2:24 आम्हाला सांगतं की त्याला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालो. आणि ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना जर निरोगी आरोग्यदायी जीवन आमच्या वाट्याला येत नाहीये, तर उत्तम शुक्रवारच्या दिवशी आणि आजही तुम्हाला मला स्वतःसाठी शोक करणं आणि आक्रोश करणं फार गरजेचं आहे. कारण त्या आरोग्य त्याने तुम्हाला देऊन दिलेलं आहे, उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ते आजही आम्हाला जर मिळत नसेल तर तुम्ही आणि मी स्वतःसाठी रडणं, स्वतःसाठी शोक करणं गरजेचं आहे. आणि त्या विकारांसाठी, आजारांसाठी जर आम्ही शोक केला, तो तुम्हाला आणि मला पूर्ण आरोग्य देऊ शकतो. कारण तो आम्हाला निर्गमाच्या पुस्तकामध्ये सांगतो की मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर. त्याला बसलेल्या माराने तुम्ही आणि मी निरोगी झालो आहोत असं म्हटलेलं आहे, नाही का? त्यांच्या जीवनामध्ये काही व्याधी, काही त्रास, काही वेदना, काही असाध्य आहेत, त्यांनी प्रभूकडे रडायला पाहिजे, शोक करायला पाहिजे, जेणेकरून स्तंभावरचा कोकरा आणि त्याच्यापासून वाहणारे आरोग्य त्या ठिकाणी तुम्हाला मिळतात. आणि या दिवशी प्रभूला सहानुभूती न प्रभूसाठी शोक न करता प्रभूने जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं करूया. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये, विशेषतः या शेवटच्या दिवसांमध्ये, स्वतःसाठी अधिक रडूयात, स्वतःसाठी अधिक शोक करूयात, आपल्या मुलाबाळांसाठी शोक करूयात, रडूयात, त्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी रडूयात, जेणेकरून आम्ही अंधारातून प्रकाशात जाऊ, आशीर्वादामध्ये जाऊ आणि व्याधींमधून निरोगी आणि ठणठणीत अशा जीवनामध्ये ख्रिस्ताबरोबर आम्ही त्या ठिकाणी जाऊ. हालेलुया. देवाची स्तुती असो. हालेलुया. थँक्यू सतीश. ख्रिस्तामध्ये तुमचे आभार मानते. सुंदरसं वचन जे ग्रेस बायबल चर्च पुणे येथे शेअर झालं ते आपल्या बंधूंनी पुन्हा एकदा आपणा सर्वांबरोबर शेअर केलं. देवाच्या नावाला धन्यवाद असो. ह्या वचनाप्रमाणे ते वचन ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी देवाच्या आत्म्याद्वारे आपणा सर्वांना सामर्थ्य मिळावं अशी प्रार्थना करूया. आणि पुन्हा एकदा वधस्तंभावरील 7 उद्गारांकडे आपण येणार आहोत. आणि वधस्तंभावरील 7 उद्गारांमधील पहिला उद्गार आहे, कोण सांगणार? पहिला उद्गार कोणता आहे? हे बाप्पा, यांना क्षमा कर, ते काय करतात त्यांना कळत नाही. आमीन. पहिला उद्गार आहे क्षमेचा उद्गार, जो प्रभू येशू ख्रिस्ताने पहिल्यांदा उद्गारलेला आहे की हे बाप्पा, जेव्हा सर्वजण त्याची थट्टा करत होते, त्याला त्रास देत होते, त्याची याजक, शास्त्री, परुषी म्हणत होते की मंदिर 3 दिवसामध्ये पाडून जो पुन्हा बांधणारा, ज्याने रोग्यांस बरं केलं, त्याच्यासाठी ही म्हण ज्यांनी प्रचलित केली ना, हे वैद्या तू स्वतःला बरं कर. ज्याने इतरांना बरं केलं, ज्याने इतरांना मुक्त केलं, त्याने स्वतःलाही मुक्त करावं. वधस्तंभावरील चोर देखील त्याची निर्भत्सना करत होते, त्याच्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले जात असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्वांच्या मध्ये सर्वप्रथम आपल्या पित्याकडे विनंती करत आहे, हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. खरं पाहिलं असता जर आपण विचार केला तर त्यांना कळत नव्हतं का ते काय करत आहेत? त्यांना त्याची जाणीव नव्हती का? त्यांना कळत होतं प्रियांनो ते काय करत आहेत. ते एका निर्दोष व्यक्तीला वधस्तंभावर देत आहेत, उगाचच त्याची थट्टा करत आहेत, उगाचच त्याला त्रास देत आहे. हे सर्व त्यांना कळत नव्हतं. कळत होतं प्रियांनो, पण त्यांना पूर्णपणे त्याचं आकलन झालेलं नव्हतं. आपण लक्षात घेऊया. पूर्णपणे ते कुणावर थुंकत आहेत, त्यांनी कुणाला वधस्तंभावर खिळलेला आहे ह्याची त्यांना अजून जाणीव झालेली नाहीये. म्हणून जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो तारणारा मसिहा,
तो त्यांच्यासाठी पित्याकडे विनंती करत आहे, हे पित्या यांना क्षमा कर. पण आता प्रश्न आपला येतो की तुम्ही आणि मी जे प्रभूला ओळखणारे, प्रभूला जाणणारे, ज्यांनी प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, ज्यांनी प्रभू हा देवाचा पुत्र आहे यावर विश्वास ठेवलेला आहे, ते जेव्हा आपल्या सोयीनुसार आपल्या प्रभूला वधस्तंभा खिळतात तेव्हा, कारण आता पुन्हा बकऱ्यांचं कोकऱ्यांचं रक्त अर्पण करणं राहिलं नाही. कारण देवाने निवडलेला एक निर्दोष निष्कलंक कोकरा एकदाच स्वतःचं निर्दोष आणि पवित्र निष्कलंक रक्त घेऊन एकदाच तो परम पवित्र स्थानामध्ये गेलेला आहे. आता दोषार्पण शांतर्पण करावयाचे राहिलेलं नाही. जर आपण कृपेच्या प्रभूलाच पायाखाली तुडवलं तर आता आपणासाठी अधिक मध्यस्थी करणं राहिलंय का? आपणासाठी अधिक अर्पण करणं राहिलंय का? खरोखर आपण ह्याची जाणीव करून घेऊया की जर आता आपण पुन्हा नव्याने जेव्हा पाप करतो आणि आपल्या सोयीनुसार आपल्या प्रभूला वधस्तंभावर खिळतो, तेव्हा आपणाला कळत नाही का की आपण काय करतो? आता आपणासाठी मग पश्चाताप करावयाचा कुठे राहील? हालेलुया. त्यानंतर जे दुसरं वाक्य आहे लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 39 ते 43 या वचनामध्ये, जेव्हा प्रभूला जसं यशया 53 मध्ये म्हटलेलं आहे आणि प्रभूविषयी भविष्यवाणी केली गेली होती की तो त्याने अपराध्यांमध्ये स्वतःला गणू दिलं, दोषी नसताही त्याने आपले दोष स्वतःवर वाहिले. जेव्हा त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एक चोर, अशा दोघांच्या मध्ये प्रभूला वधस्तंभावर खिळलेला असताना इतरांबरोबर जो चोर सुद्धा प्रभूची थट्टा करत आहे आणि म्हणत आहे की तू जर खरोखर मसीहा आहेस, जो तू म्हणतोस तो तू आहेस, तर तू स्वतःचाही बचाव कर आणि आमचाही बचाव कर. जर चोरांची परिस्थिती पाहिली तर दोघही चोर एक प्रभूच्या उजवीकडे आहे, एक प्रभूच्या डावीकडे. दोघांनाही वधस्तंभावर खिळलेलं आहे, दोघांनाही तीच शिक्षा झालेली आहे. दोघही अपराधी आहेत, दोघही चोर आहेत आणि त्या क्षणी दोघही प्रभूला पाहत आहेत, दोघही प्रभूला ऐकत आहे की प्रभू त्यांच्यासाठी मध्यस्थी करत आहे ज्यांनी प्रभूला वधस्तंभावर खिळलेला आहे. तरीही तो जो पहिला चोर जेव्हा प्रभूची थट्टा करत आहे, प्रभूच्या अथॉरिटीवर प्रश्न निर्माण करत आहे, तेव्हा दुसरा चोर म्हणत आहे की तुलाही तीच शिक्षा झाली असता तू परमेश्वराला देखील भीत नाहीस काय? तुझ्या ठाई देवाचं भय नाही काय? हा फरक आहे प्रिया. दुसरा चोर त्याला आठवण करून देत आहे की आपणाला तर यथायोग्य शिक्षा झालेली आहे, आपण खरोखर अपराध केलेला आहे, त्याचं फळ आपण भोगत आहोत, पण हा याच्या ठाई कोणताही दोष नाही, हा निर्दोष आहे. म्हणजे काय प्रियानो? सर्वप्रथम त्याने मान्य केलं की तो अपराधी आहे. दुसऱ्याने त्याने मान्य केलं की जी शिक्षा त्याला झालेली आहे ती यथान्याय आहे, ती योग्य आहे. तिसरं, त्याने मान्य केलं की जो आपल्या बरोबर वधस्तंभावर खिळला गेलेला आहे तो प्रभू, तो निर्दोष आहे. आणि चौथ्याने काय, तो प्रभूला काय म्हणतो? मग तो प्रभूकडे वळून प्रभूला काय म्हणालेला आहे? हे प्रभू येशू, तुम्ही जेव्हा राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण कर. आम्ही त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे. एवढाच विश्वास ठेवला नाही की प्रभू निर्दोष आहे, त्याने कोणताही अपराध केलेला नाही, तर त्याने हा विश्वास ठेवलेला आहे की वधस्तंभ प्रभूचा शेवट नाहीये, प्रभू राजाधिकाराने पुनरुत्थित होऊन येणार आहे. म्हणून तो प्रभूला म्हणतो की तू जेव्हा राजाधिकाराने येशील, प्रभूचं राज्य त्याने मान्य केलेलं आहे, त्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून मग त्याला जो दुसरा उद्गार तुमच्या माझ्या प्रभूने तारणाचा शब्द उद्गारलेला आहे की मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असतील. माझ्याबरोबर सुख लोकात असतील. मी तुला खचित सांगतो, तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. है ना? त्या वधस्तंभावरील चोराला त्वरित प्रभूने उत्तर दिलं की आज वधस्तंभ तुझा शेवट नसणार आहे. वधस्तंभावर जरी तुझा देह मारला गेला तरी तुझा आत्मा सुखलोकात प्रभू बरोबर असणार आहे. म्हणून क्षणातच त्याची परिस्थिती बदलली. जो वधस्तंभावर यातना सहन करत आहे त्याला सार्वकालिक जीवनाचं सुखलोकाचं आणि प्रभू बरोबर असण्याचं अभिवचन मिळालेलं. हा दुसरा शब्द, तारणाचा शब्द, जो तुमच्या माझ्यासाठी आहे प्रिया. खरोखर जेव्हा आपण प्रभूवर विश्वास ठेवतो, कारण आपण सुद्धा अनेक वेळा पहिल्या चोराप्रमाणे ना शंका निर्माण करतो
अविश्वास दर्शवतो, जेव्हा आपणाला क्लेश होतात, जेव्हा संकट येतात, तेव्हा प्रभूच्या अस्तित्वावर, प्रभूच्या देवत्वावर प्रश्न निर्माण करतो. हो, जर खरोखर तू देव आहेस तर मला या संकटातून सोडव. जर तू खरोखर परमेश्वर निर्माण करता सर्व सामर्थ्यवान देव आहेस तर माझी परिस्थिती का नाही बदलत आहे? आपण प्रभूला देखील पहिल्या चोराप्रमाणेच बोलतो ना, का खरोखर विश्वास ठेवतो की मी जे भोगत आहे ते माझ्यासाठी यथान्याय आहे, पण जो माझ्या ऐवजी वधस्तंभावर गेला तो तर निर्दोष आहे, तो तर नीतिमान आहे. आणि खरोखर त्याच्या येण्यावर, त्याच्या राज्यावर आम्ही विश्वास आणि आशा धरून राहतो का? त्याप्रमाणे तुम्हाला मला, कारण पहिल्या चोराला परमेश्वराकडून, आपल्या प्रभूकडून काहीच मिळालं नाही, ना उत्तर ना अभिवचन, काहीच नाही. पण दुसऱ्या चोराला उत्तर आणि सुंदरसं अभिवचन, त्याचं तारण झालेलं आहे. नंतर तिसरा शब्द आपण पाहतो की प्रभूने ज्या मरियेला देवाने निवडलं होतं प्रभूला जगात आणण्यासाठी, त्या मरियेला उद्देशून म्हटलेलं आहे, बाई पहा हा तुझा पुत्र. आणि ज्या शिष्यावर प्रभूची प्रीती होती म्हणजे जो योहान, त्या योहानाला म्हटलेलं आहे, पहा ही तुझी आई. है ना? अनेक वेळा, अनेक वर्षानुवर्षे आपण ह्या वचनाचा विपर्यास होताना पाहतो, है ना, की कसं आई वडिलांची जबाबदारी घेतली पाहिजे, हेच वचन यातून सांगितलं जात. पण का प्रभूने आपल्या आईला बाई अशी हाक मारलेली आहे? का कानागावी लग्नामध्ये जेव्हा प्रभूने पहिला चमत्कार केला तेव्हा देखील प्रभू मरियेला म्हणतो, बाई तुझा माझा काय संबंध? आणि वधस्तंभावर देखील प्रभू तिला बाई म्हणून का संबोधित आहे? कारण त्यानंतर जी भयंकर गोष्ट झालेली आहे ती प्रभू जाणत आहे, है ना? जेव्हा एक स्त्री प्रभूला म्हणते की धन्य ज्या स्त्रीने तुला जगामध्ये आणलेलं आहे, तेव्हा प्रभू म्हणतो की कोण माझे भाऊ, कोण माझी आई, जे पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात ते माझे आई, ते माझे भाऊ, ते माझे बहीण. मरियेची जबाबदारी प्रभूने आपल्या शिष्यावर सोपवलेली आहे, पण लक्षात घेऊया, मरिया स्वतः म्हणते की धन्य मी, कारण माझ्या प्रभूने ह्या दासीला निवडलेला आहे. तिने स्वतःला उंच करण्यासाठी नाही, तर तिने नम्र केलं आणि देवाने तिला निवडलं ह्याची तिला जाणीव होती. आणि तीच आठवण करून देण्यासाठी प्रभू म्हणत आहे, बाई पहा हा तुझा पुत्र. आणि योहानाला म्हणत आहे, पहा ही तुझी आई. आणि त्यानंतर योहानाने तिला आपल्याकडे ठेवून घेतलं, तिची काळजी घे. नंतर जेव्हा चौथा शब्द प्रभूने उच्चारलेला आहे, की चौथा शब्द काय आहे, कोण सांगणार? आपल्या बंधूंनी आपल्याला त्याविषयी माझ्या देवा, सांगितलं. माझ्या देवा, माझा त्याग का केला? येस. नंतर संपूर्ण जगभर जेव्हा अंधार पडला तेव्हा त्या अंधारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या देवपित्याकडे आरोळी मारून म्हणत आहे की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? कारण जो परमेश्वर, जो पिता पुत्रामध्ये आणि पुत्र पित्यामध्ये आहे, जे दोघही एक आहे, जेव्हा वधस्तंभावर संपूर्ण मानव जातीचं पाप त्या पवित्र पुत्रावर लादण्यात आलेलं आहे, तेव्हा जो परम पवित्र पिता, जो पाप पाहू शकत नाही, त्याने आपली दृष्टी पासून त्याला आड केलेलं आहे, त्याने आपलं मुख लपवलेलं आहे. याचसाठी प्रभू म्हणत होता, कारण त्याला माहिती होतं की पित्याच्या क्रोधाचा प्याला त्याला पूर्ण, तो न्यायाच्या क्रोधाचा प्याला त्याला पूर्ण प्यावा लागणार आहे. संपूर्ण जगाचं पाप आणि शाप त्याच्यावर येणार आहे आणि तेव्हा पिता त्याला सोडणार आहे. पिता आपलं मुख त्याच्यापासून लपवणार आहे, त्याच्यावर तो प्रसन्न मुख करणार नाही, त्याला शांती देणार नाही, तर त्याला ताडण करणारी, त्याला ठेचणारी शिक्षा त्या वधस्तंभावर होणार आहे. त्यासाठी आणि तेव्हा जेव्हा पित्याने आपलं मुख लपवलेलं आहे, तेव्हा पुत्र त्याला आरोळी मारत आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? कारण त्यावेळी त्या देवाच्या पुत्रावर संपूर्ण जगाचं भयंकर अमंगळ आणि ओंगळवानं असं पाप त्याच्यावर लादण्यात आलेलं. यासाठी की तुमचा माझा समेट आपल्या देवपित्याबरोबर व्हावा. आपल्या पापामुळे जे आपण देवाचे शत्रू, देवापासून दूर आणि देवाला परके असे झालेलो आहोत, ते पुन्हा आपण देवाचे पुत्र आणि कन्या म्हणून व्हावे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर ते नरक अग्नी, तो नरक यातना त्याने सहन केलेले. आणि त्यानंतर पाचवा शब्द तुमचा माझा प्रभू उच्चारतो की मला तहान लागलेली आहे. जो जीवनी पाण्याचा झरा, है ना, ज्या खडकातून, ज्याविषयी म्हटलेलं आहे, इस्रायली लोक जेव्हा मिसरातून बाहेर निघाले रानामध्ये, ज्या खडकातून ते पाणी पित होते,
तो खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याच्याद्वारे आणि ज्याच्यासाठी सर्व काही निर्माण झालं, ज्याच्याद्वारे सर्व जलाशय, सर्व समुद्र, सर्व पाणी, हे सर्व काही निर्माण झालं. त्याला आता तहान लागलेली. कारण जसं स्तोत्रकर्ता म्हणतो की शुष्क वृक्ष प्रदेशात, निर्जल प्रदेशात माझा जीव तान्हेला झालेला आहे. कशासाठी? मला माझ्या देवाच्या दर्शनाची, मला माझ्या परमेश्वराची तहान लागलेली आहे. आता जेव्हा परमेश्वराने आपलं मुख आपल्या पुत्रापासून लपवलेलं आहे, तेव्हा शारीरिक तहानपेक्षाही जास्त तुमच्या माझ्या तारणाची तहान, आपल्याला ते जीवनी पाणी मिळावं आणि आपल्यापासून जीवनी पाण्याच्या सार्वकालिक जीवनाच्या नद्या वाहाव्यात, त्यासाठी तुमचा माझा प्रभू वधस्तंभावर ताणलेला झालेला. त्याचा जीव त्याच्या देवासाठी, निर्माणकर्त्या परमेश्वरासाठी ताणलेला झालेला. आणि मग 6वा शब्द आहे की पूर्ण झाले आहे. हालेलुया. संपूर्ण दोषार्पण, संपूर्ण वलांडनाचं अर्पण, संपूर्ण प्रायश्चित्त. जेव्हा अब्राहमाने आपला एकुलता एक पुत्र मोरिया डोंगरावर नेला, पण त्याने त्याच्यावर सुरा चालवला नाही, कारण देवाने त्याला म्हटलं, देवाने त्याच्यासाठी पाहून एडका दिला. तो निर्दोष कोकरा, त्याचं अर्पण पूर्ण झालेलं आहे. त्याच्या रक्ताद्वारे खंडणी पूर्ण भरून झालेली आहे. तारणाचं कार्य तिथे पूर्ण झालेलं आहे. संपूर्ण पापाचं अर्पण पूर्ण झालेलं आहे. म्हणून तो विजयाचा शब्द तुमच्या माझ्या प्रभूने म्हटलेला. संपूर्ण संदेश, त्यांचे ग्रंथ आणि शास्त्रलेख त्याच्याद्वारे, त्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या वधस्तंभावर जाण्याद्वारे पूर्ण झाले. आणि संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर 7वा शब्द तुमच्या माझ्या प्रभूने म्हटलेला आहे की मी माझा आत्मा, हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपतो. ज्याच्याद्वारे, ज्याच्याकडून त्याला आत्मा मिळालेला आहे, तो आत्मा पुन्हा देवाकडे सोपवून त्याने आपला प्राण सोडलेला. ज्यासाठी देवपित्याने त्याला या पृथ्वीवर पाठवलेला आहे, जे त्याच्यावर कामगिरी लादलेली आहे. प्रभू म्हणतो की ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे करावे, हेच माझं अन्न, हेच माझं पाणी आहे. ते कार्य तुमच्या माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर केलं. हालेलुया. हे वधस्तंभावरचे 7 शब्द वर्षानुवर्ष प्रियांनो आपण आपल्या चर्चमध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या प्रार्थना गटामध्ये ऐकतो प्रियांनो. पण खरोखर आज आपण सर्वजण त्यावर मनन करूया की खरोखर तुमच्या माझ्या प्रभूने वधस्तंभावर काय सहन केलं. आणि जसं आपल्या बंधूंनी सांगितलं, प्रभूने जसं त्यावेळी यरुशलेमकरांना म्हटलं, तेच तुमच्या माझ्यासाठी आहे की प्रभूसाठी शोक करू नका, कारण तो विजयी आहे. जे कार्य प्रभूला त्याच्या पित्याने सोपवलं, ते तुमच्या माझ्या प्रभूने पूर्ण केलेलं आहे. पण ज्यासाठी त्याने तुम्हाला मला निवडलेलं आहे, ज्यासाठी त्याने तुम्हाला मला पाचारण केलेलं आहे, ते कार्य त्याने तुमच्या माझ्यावर सोपवलेलं आहे. ते पूर्णत्वास नेणं, जी धाव देवाने तुमच्या माझ्या समोर ठेवलेली आहे, ती विश्वासाने धावण्यासाठी त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने चाल. त्याच्या पाण्याने आणि त्याच्या आत्म्याने पुन्हा नव्याने जन्म घेऊन त्या पवित्रीकरणामध्ये, त्या विश्वासामध्ये अधिकाधिक वाढत, अधिकाधिक तुमच्या माझ्याद्वारे केवळ त्याचंच प्रतिबिंब पाडणं आणि तुमच्या माझ्याद्वारे केवळ तुमच्या माझ्या प्रभूचाच गौरव होणं गरजेचं. हालेलुया. आपण इथे थांबूया आणि इथून पुढची वेळ बंधू संदेश यांच्याकडे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आणि पुन्हा एकदा प्रियानो देवाच्या नावाला गौरव देऊया की फार सुंदर वचन आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त नावामध्ये आपले बंधू सतीश आणि सुजाता दिदी या दोघांनी सुद्धा दिलेलं आहे. आणि पुन्हा एकदा नाही का, उत्तम शुक्रवार याच्या अनुषंगाने वचन तुम्हाला मला भरपुरीने मिळालेलं आहे, यासाठी की आपण एक नव्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करावा, आपण पवित्र आत्म्याला विचारावं. कारण बऱ्याच मंडळांमध्ये देवाच्या कृपेने ही गोष्ट होत आहे की उत्तम शुक्रवार आणि किंबहुना त्याच्या आजूबाजूचे जे दिवस आहेत, 7 उद्गारांच्या पलीकडे देवाच्या वचनातून मार्गदर्शन केलं जातं. आणि विशेष करून आज बंधू सतीश यांनी जे फार सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलं की जो रडणं आहे, जे शोक आहेत, ते आपण आपल्यासाठी करणं गरजेचं आहे. प्रभूने किंबहुना स्पष्ट आज्ञा दिली नाही का, यरुशलेम येथे स्त्रियांना म्हणाले, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी रडा. स्वतःची वस्त्र नव्हे तर स्वतःची अंतःकरण विदीर्ण करा. आपल्या मुलांसाठी रडा,
मुलाबाळांसाठी रडा, येणारे दिवस त्यांच्यासाठी कठीण आहेत. 2026 वर्षापूर्वी जर तुमच्या माझ्या प्रभूने यरुशलेमेतील स्त्रियांना हे अभिवचन दिलं, 70 वर्षांनी लक्षात घ्या यरुशलेमेचं मंदिर नष्ट करण्यात आलं रोमी सैन्याद्वारे. आज 2026 वर्षानंतर प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, प्रभूचं येणं जसं जवळ आलेलं आहे तसे दिवस अधिक कठीण, अधिक वाईट आहेत. वाईट दिवस देवाच्या वचनामध्ये स्पष्ट सांगितलं. आणि या वाईट दिवसामध्ये तुम्हाला मला अंधकाराच्या सैन्याला प्रतिकार करता यावं म्हणून दिवसाची शस्त्र सामग्री धारण करणं गरजेचं आहे. प्रीतीने वाढणं गरजेचं आहे. आपल्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मंडळीसाठी रडून प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि आपण एप्रिल महिन्यामध्ये निश्चित प्रियानो देवाच्या कृपेने हे या अनुषंगाने उपक्रम घेणार आहोत. तुम्हाला आठवत असेल आपण 2025 वर्षामध्ये रात्रभरची प्रार्थना घेतली. कोण कोण सहभागी नव्हते सांगाल का? ऑल नाईट प्रेयर मध्ये आपले नवीन मेंबर्स तर नव्हते कारण ते त्यावेळी जॉईन झाले नव्हते, पण जे जुने मेंबर्स आहेत त्याच्यापैकी कोण कोण नव्हतं ऑल नाईट प्रेयर? मी नव्हते. शारदाबाईशी नव्हत्या. तर जे नव्हते त्यांना मी प्रियानो आवाहन करू इच्छितो. यस, राजेश्री सिस्टर आपले संचालक नव्हते. जे नव्हते हरकत नाही प्रियानो, पण यावेळी आपण आता लेकरांच्या शाळेच्या सुट्ट्या लागल्यानंतर पुन्हा एकदा रात्रभरची प्रार्थना घेणार आहोत. आपल्या बंधूंनी सांगितलंय ना, आपल्या प्रार्थनेमध्ये आता 7वं वर्ष सुरू झालेलं आहे. पूर्णतेकडे जाण्याचं वर्ष सुरू झालं आहे. प्रभू पुनरुत्थित झाला, मेलेल्यांतून उठला, थडगी उघडली, पवित्र जनांची शरीरं कब्रांतून उठली, प्रभूसह ते स्वर्गामध्ये गेले. दूत म्हणाले, हो गालीलकरांनो, आकाशाकडे काय पाहत बसला? जसा गेला तसाच परत येणार. आपल्याला काय करायचंय? आपल्याला रडायचंय, आपल्याला प्रार्थना करायची, प्रार्थनेमध्ये वाढायचंय. आपल्या प्रार्थना ग्रुपवरती मी नेहमी सांगतो, पुन्हा एकदा आज सांगतो, देवाच्या कृपेने या महिन्यात मेंबर्स वाढलेले आहेत. बादल किदे ब्रदर आणि बरेच जण फार प्रयत्न करत आहेत. हालेलुया. 106 सदस्य आहेत. प्रार्थनेमध्ये बसणारे डिव्हाइस 20 ते 22च्या मध्येच फिरत असतात. हालेलुया. त्याचं कारण आहे प्रियानो, दुष्ट काम करत आहे. लक्षात घ्या, दुष्ट ओव्हरटाईम मध्ये काम करत आहे. त्याचं काम सगळ्या मंडळांमध्ये चालू आहे, सगळ्या प्रार्थना गटांमध्ये चालू आहे, तुमच्या घरात चालू आहे. त्या घरातून जर त्या दुष्टाला पळवून लावायचं असेल, त्याचा प्रतिकार करायचा असेल, तर ख्रिस्ताने पुनरुत्थानाच्या दिवशी कुंकर टाकून पवित्र आत्मा दिलेला आहे. त्याचा स्वीकार करा, मागा, उपवास प्रार्थना करून रडा, परमेश्वराकडे पवित्र आत्मा मागा. मी थोडं अजून पुढे जाऊन आज स्पष्ट म्हणतो, आपल्या लेकरांसाठी नोकऱ्या, आपल्या मुलाबाळांसाठी आरोग्य, स्वतःसाठी आरोग्य, धनसंपत्ती, कर्जमुक्ती. मला आवडले शारदा मावशींनी सुरुवातीला प्रार्थना दिली, आम्हाला कर्ज घ्यावं लागू नये म्हणून प्रार्थना करा. कारण देवाने अभिवचन दिलंय अनुवाद 28 मध्ये, तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, तुला उसनं घ्यावं लागणार नाही. आमेन. तुमच्या माझ्या जीवनात ही संकट काय आहेत? होय, विश्वासणारे आहात म्हणून संकट आहे. जर या संकटांना पळवून लावायचंय तर प्रभूने सांगितलंय, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. पण त्याच्यातली फाईन प्रिंट, आपले बंधू सतीश नेहमी म्हणतात, टर्म्स अँड कंडिशन आपण विसरून जातो. प्रभूने म्हटलेलं आहे, अहो विश्वास धरणारे नो, हालेलुया, अल्पविश्वासी जनो, तुम्ही वाईट असता, आपल्या मुलांना चांगलं ते देण्याचं तुम्हाला कळतं. तुमच्या मुलाने तुमच्याकडे भाकरी मागितलं तर तुम्ही धोंडा देत नाही, भाकरी देता. अंडी मागितली असता त्याला साप किंवा विंचू देत नाही, अंडच देता. हालेलुया. प्रभू म्हणतो, तुम्ही आपल्या पित्याकडे जे मागाल तो विशेष करून तुम्हाला पवित्र आत्मा देणार नाही का? मागा प्रियांनो, स्वतःसाठी, आपल्या लेकरांसाठी. पवित्र आत्मा जर तुमच्या माझ्यामध्ये आहे, आरोग्य असो, कर्जमुक्ती असो, लेकरांचं शिक्षण असो, अनुरूप सहकारी असो, संतानासाठीची प्रार्थना असो, कोणतंही बंधन असो, ख्रिस्तामध्ये तुटून पडेल. व्यसनमुक्ती असो, सर्व पळून जातील. शत्रू एका दिशेने येईल आणि 10 दिशांनी पळून जाईल. पवित्र आत्मा मागूया.
आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो, येणाऱ्या दिवसांमध्ये आपण उपवास प्रार्थना करून पुन्हा एकदा, जर तुमची इच्छा असेल तर दर महिन्यामध्ये एक दिवस मी तुमच्याकडे मागतो. उपवास प्रार्थनेसाठी आपण म्हणूया दर महिन्यात एक दिवस. लक्षात घ्या, हे 7वं वर्ष आहे. एक दिवस सगळ्यांनी आपण एकत्र, महिन्याचा एक शनिवार ठरवूया, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र उपवास प्रार्थना करायची. त्या दिवशी दिवसातून 3दा प्रार्थना होईल. कोणी नसेल हरकत नाही प्रियांनो, मी तुम्हाला जरूर प्रार्थनेत सांगतो. एक दिवस मागतो उपवास प्रार्थनेसाठी. आणि आपण येणाऱ्या दिवसामध्ये मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा एक रात्रीची प्रार्थना करू. देवाच्या नावाला गौरव देऊया. आणि बघा प्रियांनो, परमेश्वर ह्या 7व्या वर्षामध्ये, या पूर्णतेकडे नेणाऱ्या वर्षामध्ये तुमच्या माझ्या जीवनाद्वारे मोठी साक्ष घडवेल, मोठे चमत्कार घडवेल. आणि मग तुम्हाला आणि मला जर काय करायचंय तर प्रभूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात गाजवायची. पण इकडे थांबूया आणि इथून पुढची वेळ आपले संचालक राजेश्री सिस्टर. एकच Praise the मिनिट. Lord, brothers. राजश्री सिस्टर, एक मिनिट. प्रेज द लॉर्ड. यशया 53 सर्वांना पाठ करायला सांगितलं होतं. आज अभावी घेता आलं नाही. सर्वांना विनंती करत आहे, ज्यांना ज्यांना संधी मिळेल यशया 53 उद्या आणि परवामध्ये आपण ज्यांचं पाठ झालं असेल आपण बोलून घेणार आहोत. जेवढी वचनं तुम्हाला पाठ करता येईल तुम्ही प्रयत्न करा आणि यशया 53 पाठ करून बोलून दाखवण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू. हालेलुया. थँक्यू. इथून पुढची वेळ आपले संचालक राजश्री सिस्टर यांची. प्रेज द लॉर्ड सिस्टर. आणि संदेश ब्रदरच्या जीवनाबद्दल आणि सतीश ब्रदरच्या जीवनाबद्दल सुंदर रीतीने तुम्ही देवाच्या कृपेने, देवाच्या सामर्थ्याने, आत्म्याने जे काही वचन आणि मार्गदर्शन करतात तर त्याबद्दल देव बाप्पाचे आभार. आणि परमेश्वर तुमच्या तिघांनाही अधिक अधिक आशीर्वादित करो. आणि ही नाईट प्रेयर देखील प्रभूने जसं आतापर्यंत आशीर्वादित केली, इथून पुढेही परमेश्वर अधिक आशीर्वादित करण, त्याबद्दल देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना बोलू आणि या रात्री गीत आपण सर्वजण बोलू. प्रेज द लॉर्ड. हे आमच्या तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य आमची लक्ष्मी राजा असते. आणि जसं मी आमच्या अपराधांची क्षमा केली आहे आणि आपण परीक्षेत आणू नकोस, ब्रह्मास वाईट होतो, कारण फिरवतो, सामर्थ्य आणि लोभ सर्व काळ तुझेच आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Good night. Praise the Lord. Praise the Lord. Good night. Hallelujah. Praise the Lord सर्वांना. Praise the Lord. जय मसीह. Good night. Praise the Lord. Good night.